शेतकऱ्यांना गोठा आणि 10 म्हशी असं 10 लाख रुपयांचं पशुसंवर्धन विभागाच्या योजनेतून लाभ मिळवून देतो असं म्हणून पशुसंवर्धन पर्यवेक्षकानं शेतकऱ्यांना लाखो रुपयांना गंडवलंय। हिंगोलीच्या औंढा नागनाथ तालुक्यातील ढेगज, तुघाळा, काशीताडा येथील शेतकऱ्यांनी पशुवैद्यकीय दवाखान्यात पशुधन पर्यवेक्षक असलेल्या डीएन राऊत यांनी प्रत्येकी 1,60,000 रुपये घेतले। त्यांना 10 लाख रुपयांचा लाभ मिळवून देण्याचं आमिष दिलं, मात्र पैसे घेऊन डीएन राऊत फरार झालेत। त्यामुळे शेतकऱ्यांनी पोलिसांकडे फसवणुकीची तक्रार दिली आहे। याला गोठा 80,000 आणि म्हशीला 80,000 असे एवढे पैसे द्यायला लागते म्हणून 1,60,000 रुपये आम्ही दिले। मग दिल्याच्या बाद त्याने मग आम्ही त्याला फोन लावायचो, बा साहेब कधी काम होते ते आम्हाला उत्तर द्यायचे, महिन्यात होते, पुढच्या महिन्यात होते, असे एकूण त्यांना 8 महिने आतापर्यंत झाले। मग एक दिवस आम्ही त्याच्या रूमवर गेलो, तिथे गेल्याच्या बाद आम्ही म्हणलं बा काहीतरी आम्हाला तुम्ही प्रूफ द्या। मग त्याने आम्हाला 1,60,000चा आम्हाला असा चेक दिला त्याने SBIचा। नंतर पुन्हा बरेचसे लोक आहेत दुगळ्याखाली काशीतांडा म्हणून त्यातले 8-9 लोक आहेत, त्याचीही अशी फसवणूक, त्याची 10-1 लाखानं फसवणूक केली त्यानं।